आणि गडचिरोलीमधनं यापुढची बातमी। गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात बंदुकीची दहशत अनुभवणारे गाव आता मोकळा श्वास घेणार आहे। कारण अवघ्या 24 तासात पेनगुंडा परिसरात पोलीस स्थानक उभारण्याचा विक्रम पोलिसांनी केलाय। पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे हा परिसर भयमुक्त आणि माओवाद मुक्त होण्याची आशा व्यक्त होते। गडचिरोली पोलिसांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे। पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस स्थानक उभारण्याचा विक्रम केलाय आणि ही कामगिरी करण्यासाठी त्यांनी निवडलेलं ठिकाण आहे माओवाद्यांचा गड असलेला पेनगुंडा। हा संपूर्ण परिसर छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे। इथे कायमच माओवाद्यांची दहशत असते। जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावरच्या भागात पोलीस ठाणं तयार करून हा भाग पोलिसांनी दहशत मुक्त केलाय। या परिसरात पोलीस पोहोचू नयेत यासाठी वर्षभरापूर्वी रस्त्यात आयईडीची स्फोटकं आणि स्पाइक होल सुद्धा पेरून ठेवले गेले होते। अशा अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे। तुम्ही बघू शकतात की इथे आम्ही मॅकवॉल टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही बाउंड्री वॉलचे काम केलेलं आहे आणि मॅकवॉल टेक्नॉलॉजी अमेरिकन फोर्सेसने US आणि इराक आणि अफगाणिस्तानमध्ये बेसेस बनवण्यासाठी केले होते। तेच मॅकवॉल टेक्नॉलॉजीचे वापर करून मॅकवॉलचे वापर करून आम्ही इथे पोस्टची बांधणी सध्या करत आहे। सर्व लोक आपल्याला मदत करायला या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की आपण सर्व पोलिसांना चांगलं सहकार्य करा। या सहकार्यातून निश्चितच विकासाची गंगा पेनगुंडा आणि या परिसरामध्ये येणार आहे। पेनगुंडासारख्या दुर्गम भागात पोलीस स्थानक उभारणं अतिशय आव्हानात्मक बाब होती। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तब्बल 2000 जवानांनी हे मिशन पार केलं। घनदाट जंगलात सुरक्षा भिंतींसह जवानांनी पोलीस स्टेशनचीही निर्मिती केली। या पोलीस स्थानकाची निर्मिती स्थानिकांसाठी वरदान असेल, कारण माओवाद्यांच्या विरोधामुळे रखडलेल्या 5 मोबाईल टॉवरचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यामुळे मोबाईल सेवेसह शासकीय योजनांचा लाभ घेणं सुद्धा स्थानिकांसाठी सुकर बनेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।